5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानात नव्या सरकारचा शपथविधी, चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा, पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार। राज्यात मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, अजित पवारांकडून स्पष्ट। तर गृहमंत्री पदासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेणार, अजित पवारांची माहिती। दरेगावात काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती, बहुमत मिळूनही लोक राजभवनला जाण्याऐवजी अमावास्येच्या दिवशी गावाला का जातात, उद्धव ठाकरेंचा टोला। विधानसभेची मुदत संपल्यानंतर अजूनही राष्ट्रपती राजवट लागू का केली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। एवढं बहुमत मिळूनही आनंदोत्सव नाही, महायुतीला टोला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक, गटनेता, विधिमंडळ पक्षनेता आणि मुख्य प्रतोद यांची निवड होण्याची शक्यता। निवडणुकीत सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याविरोधात जनतेनं उठाव करण्याची गरज, शरद पवारांचं वक्तव्य। ईव्हीएम हॅक होऊ शकतं, पवारांना संशय। एका मतानं का होईना पण जिंकेन हा विश्वास होता, देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचं माझा कट्ट्यावर वक्तव्य। विधानसभा निवडणुकीतल्या संघर्षाचा पट उलगडला। तब्बल 22 पराभूतांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी तगडी फी भरून अर्ज। तर ईव्हीएमवर विश्वास दाखवत घोटाळा असल्यास राजीनामा देण्याची श्रीगोंद्याच्या विक्रमसिंग पासपुतेंची तयारी। मुंबईतील कुर्ला डेपोमध्ये विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू, कारवाई करण्याची मुलाच्या आईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।